मराठवाड्यातला विषय आहे. मराठवाड्यातल्या काही बँका व्यवस्थित चालू आहे, काही बँका काठावर आहेत. पण दोन बँका अशा आहेत की ज्या अतिशय सक्षम बँका म्हणून ओळखल्या जातात. ते म्हणजे एक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि दुसरी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पण शोकांतिका अशी आहे, लातूर जिल्ह्याच्या बँक सक्षम आहे, तिच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार एकदम सुरळीत आहे, व्यवस्थित आहे. शोकांतिका छत्रपती संभाजीनगरचे 50% आमच्या कर्मचारी बांधवांचे जवळजवळ 140 पेक्षाही जास्त पगार भेटले, किमान 140 पगार. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आता हाही तेही होणार नाही, तेही न होणारे पगार आहे. कारण वसुलीच ठप्प झाली आहे. मागच्या वर्षी झाली नाही, यावर्षी तर होणं शक्यच नाही. 30 जून पर्यंत टायमिंग दिलाय मुख्यमंत्र्यांनी आणि घोषणाच केली आहे कर्ज वसुली करू नका. मग पगार होणं शक्यच नाही. म्हणजे तर 150च्या पुढची वाटचाल आमची सुरू झालेली आहे. मला तर विमाना काही लोकांचे झाले असतील 150 जास्त पगार. म्हणजे आता आमची वाटचाल 200 पगार, 250 पगार. मग आम्हाला तरी वाटतं या बाबतीत कमीत कमी आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे. एवढे पगार थकूनही काम करणारे कर्मचारी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे. म्हणजे एवढे पगार थकले, कुटुंबाचं उदरनिर्वाह भागवायचा आहे, मुलाबाळांचे शिक्षण करायचे, आई वडिलांचं मेडिसिन्स दवाखाने सांभाळायचे, एकंदरीत उदरनिर्वाह. आणि मग आता मला सांगा, पगारच नाही, हे सगळं करायचं कसं? ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. आणि याला जबाबदार एवढ्याच प्रमाणात संबंधित अधिकारी सुद्धा आहेत, सहकार विभागाचे अधिकारी सुद्धा, जे आमच्या केडरवर आहेत, जे आमचे बॉस म्हणून मिरवतात, जे तालुक्याचे बॉस म्हणून मिरवतात, जे आम्हाला कामं सांगतात. कामं नाही सांगितलं, कामं नाही ऐकले, समजा मागं पुढे झालं की लगेच नोटीस, लगेच मेमो. मग मला सांगा, आमचे पगार चालले, ही पगार कशी करायची ही जबाबदारी यांची. मग ठीक आहे, यांची जबाबदारी हे म्हणतात आमच्याकडे निधी नाही, तुमच्याकडे निधी नाही. तालुक्याच्या अधिकाऱ्याची जबाबदारी की त्यांनी वरच्या अधिकाऱ्याला परिस्थिती दिली, म्हणजे तालुक्याची अशी एवढा निधी लागणार आहे, त्यांनी तो विभागीय सहनिबंधकाला द्यायला पाहिजे. आणि विभागीय सहनिबंधकाने विभागाचा सर्व अंतिम अहवाल हा तिथं कमिशनरकडे पुण्याला द्यायला पाहिजे की ही अशी 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 परिस्थिती आहे. आणि कमिशनरचं सुद्धा काम आहे की ही सगळी परिस्थिती राज्य सरकारला अवगत करून द्यायला पाहिजे, सहकार मंत्र्यांकडे. हे सगळं रुटीन, हे तर सगळं ऑनलाईन चालतं. हे शासकीय कर्मचारी आहेत, कामं आमच्याकडून करून घेतात आणि आकडेवारी स्वतःच्या कागदावर स्वतःची सही करून घेतात. मग अगोदर यांच्यावर बंदी आहे, अगोदर यांचे पगार बंद करा, मग बघा. आणि मग आमच्याकडे मग त्यांची आणि आमची कंडिशन जेव्हा सेम होईल ना, तेव्हा त्यांना कळेल